नमस्कार मित्रांनो, प्रसाद कम्प्युटरच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत प्रायमरी डेटा टाईपबद्दल। तर मागील व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल म्हणजे काय ते कव्हर केलं, डेटा टाईप म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात ते कव्हर केलं। आता इथं प्रायमरी डेटा टाईपची माहिती आपल्याला घ्यायची आहे। तर चला, प्रायमरी डेटा टाईप। तर प्रायमरी डेटा टाईपमध्ये एकूण 5 बेसिक प्रायमरी डेटा टाईप असतात। त्यात पहिला इंटीजर, दुसरा फ्लोट, तिसरा कॅरेक्टर, चौथा लॉंग आणि पाचवा डबल, असे 5 प्रकारचे बेसिक डेटा टाईप्स असतात। तर हे जे 5 डेटा टाईप आहे, कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठला डेटा टाईप आपण वापरायला पाहिजे, तर ज्यावेळेस एखाद्या व्हेरिएबलमध्ये -32,768 पासून तर प्लसमध्ये 32,767 या रेंजमधली व्हॅल्यू आपल्याला जर घ्यायची असेल एखाद्या व्हेरिएबलला, तर त्यासाठी आपण इंटीजर टाईप वापरला पाहिजे। ज्यावेळेस प्रोग्राममध्ये इंटीजर प्रकारची व्हॅल्यू यूज करायची असेल प्रॅक्टिकली, तर त्यासाठी फॉर्मॅट कॅरेक्टर असतो %d हा घ्यायचा। एका इंटीजर व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये एकूण 2 बाइट्स जागा लागते। नंतर जर समजा एखाद्या व्हेरिएबलमध्ये ह्या रेंजपेक्षाही जास्त व्हॅल्यू आपल्याला भरायची आहे, जर समजा 50,000 व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला स्टोअर करायची आहे, ती या रेंजमध्ये मावणार नाही, मग त्या सिच्युएशनला आपण हा लॉंग टाईप वापरला पाहिजे। या लॉंगमध्ये अप टू 2 lakhs 2 लाखापर्यंत व्हॅल्यू आपण याच्यात घेऊ शकतो। या लॉंग व्हेरिएबलमध्ये आणि इंटीजर व्हेरिएबलमध्ये आपल्याला विदाऊट पॉईंट, म्हणजे ज्याला डेसिमल पॉईंट नाही अशी पूर्ण व्हॅल्यू घेता येत असते, ज्याला पूर्णांक व्हॅल्यू आपण मराठीमध्ये म्हणत असतो। तर लॉंग टाईपच्या व्हेरिएबलसाठी आपल्याला %LD हा फॉर्मॅट कॅरेक्टर घ्यायचा असतो आणि एका लॉंग व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये एकूण 4 बाइट्स जागा लागते। म्हणजे तो लॉंग व्हेरिएबल स्टोअर करायचा असेल तर 4 बाइट जागा रिझर्व केली जात असते मेमरीमध्ये। तर हे लॉंग आणि इंटीजर टाईप झालं। जर आपल्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये पॉईंटसह व्हॅल्यू भरायची आहे, तर त्यावेळेस आपण फ्लोट आणि डबल असे दोघं डेटा टाईप वापरले पाहिजे। मग आपल्याला जर समजा अप टू 2 lakhs विथ पॉईंटसह 2 लाखापर्यंत व्हॅल्यू भरायची आहे एखाद्या व्हेरिएबलमध्ये, तर आपण हा फ्लोट टाईप वापरला पाहिजे। यासाठी फॉर्मॅट कॅरेक्टर असतो %f आणि इथं एका फ्लोट व्हेरिएबलला मेमरीमध्ये 4 बाइट्स जागा लागते, बरोबर। जर समजा या 2 लाखापेक्षा जास्त व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची आहे, तर त्यावेळेस आपण डबल टाईप वापरला पाहिजे। या डबलमध्ये 38 डिजिटपर्यंत व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, 38 डिजिट्सपर्यंत व्हॅल्यू घेता येत असते विथ पॉईंट। यासाठी %LF हा फॉर्मॅट कॅरेक्टर यूज केला जात असतो आणि एका डबल व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये एकूण 8 बाइट्स जागा लागणार, बरोबर। हे झाले 4 डेटा टाईप न्यूमेरिक व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी। जर आपल्याला एखादा अल्फाबेट असेल किंवा काही सिम्बॉल असेल, ते जर स्टोअर करायचं आहे व्हेरिएबलला, तर त्यावेळेस आपण कॅरेक्टर टाईप वापरला पाहिजे। एका कॅरेक्टर व्हेरिएबलमध्ये एका वेळेस सिंगल कॅरेक्टर आपण स्टोअर करू शकतो। तर हे जे सिंगल कॅरेक्टर आहे, हे जर प्रॅक्टिकली करायचं असेल कोडमध्ये, तर त्यावेळेस %C हा फॉर्मॅट कॅरेक्टर घ्यायचा आणि एका कॅरेक्टर व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये 1 बाईट एवढी जागा रिझर्व केली जाते, बरोबर। तर हे प्रायमरी डेटा टाईपबद्दलचं लॉजिक। हे काय आहे, तर हे डेटा टाईपचे नावं आहेत, देन ही त्याची रेंज आहे आणि हे तुमचं फॉर्मॅट कॅरेक्टर आणि ही त्याची साईज। तर अशा पद्धतीने प्रायमरी डेटा टाईपबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती घेतली। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकने आपण सुरुवात करणार।